तर MPSC गाईड प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ठीक आहे, आपण जिओग्राफीचे लेक्चर स्टार्ट केलेले आहेत आणि कालच्या लेक्चर्समध्ये लास्ट टाइम आपलं जे लेक्चर झालं तर त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलेलं. आपण प्राकृतिक भारताला सुरुवात केली होती. प्राकृतिक भारत, ठीक आहे, किंवा भारताचा प्राकृतिक भूगोलाला सुरुवात केली होती, जो मेन्स आणि प्रिलिम्सच्या दृष्टीने दोन्ही यांना इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्राकृतिक भारत जो आहे तो निग्लेक्ट केला जातो स्टुडंट्स कडून, कारण की हार्ड आहे असं सर्वांची समजूत आहे. ठीक आहे, परंतु हा पार्ट इझी आहे आणि याच्यावरचे क्वेश्चन आपल्या हाताबाहेर जाता कामा नये, बिकॉज इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मार्क जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो आपण लास्ट टाइम प्राकृतिक भारत मध्ये आपण पाहिलं की 5 मेजर 5, ठीक आहे, 5 पडतात. एक तर हिमालय, ठीक आहे, दुसरा विस्तीर्ण मैदान, गाळाचे मैदान, उत्तर भारतातील गाळाचे मैदान, तिसरा द्वीपकल्पीय पठार, चौथा किनारी मैदाने, ठीक आहे, किनारी मैदाने, आणि 5वा भारतीय बेटे. बेटे. तर कालच्या लेक्चर मध्ये आपण हिमालय जो होता तो कंप्लीट केला होता. ठीक आहे, सो हिमालय पर्वताच्या रांगा, कोणकोणत्या रांगा आहे, त्याचं प्रादेशिक विभाजन कसं आहे, ठीक आहे, हे सगळं पाहिलं. त्याच्यानंतर हिमालय पर्वत रांगातील खिंडी असतील, त्याच्यानंतर जे काही शिखरं आहेत, ठीक आहे, पश्चिमेपासून पूर्वेकडे, तसेच सर्वोच्च पासून सर्वात कमी उंचीचे, तर हे सगळं आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. आणि लास्ट लेक्चर मध्येच आपण याला सुरुवात केलेली होती, गाळाचे मैदान. ठीक आहे, तो पार्ट आपण स्टार्ट केलेला होता. ठीक आहे, गाळाचे मैदान, आणि आज आपण तोच कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, तर लास्ट लेक्चर मध्ये जर काही डाऊट्स असतील तर विचारा. ठीक आहे, सो दॅट आपण पुढे जाऊ. ठीक आहे, ओके. Okay. 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 येस. ओके. येस, 6 प्राकृतिक बोललेलो आपण. त्याच्यामध्ये आपण राजस्थान मधील वाळवंटी प्रदेश सुद्धा
धरला होता, परंतु जो आपण स्टडी करणार आहोत उत्तर भारतीय गाळाच्या मैदानामध्ये, त्यामुळे ब्रॉडली 6, ठीक आहे, आणि जर एकत्र पाहिले तर 5 विभाग पडतात. ठीक आहे, हा क्वेश्चन विचारला नाहीये, फक्त आपण स्टडीच्या दृष्टिकोनातून वाळवंटी प्रदेश जो आहे तो सिक्स जो पार्ट आहे तो आपण गाळाच्या मैदानामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर उत्तर भारतीय गाळाची मैदाने आपण स्टार्ट केलं होतं, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की ही गाळाची मैदाने कशी निर्माण झाली. ठीक आहे, तर काय झालेलं मी सांगितलं, हिमालय पर्वत. ठीक आहे, हिमालय पर्वत या ठिकाणातून ज्यावेळेस नद्या वाहतात, ठीक आहे, नद्या वाहत होत्या, ठीक आहे, तर ह्या क्षरण कार्यामुळे ही जी साईड ज्या आहेत, ठीक आहे, क्षरण कार्यामुळे नद्यांच्या वाहण्यामुळे दगड गोटे माती जी आहे ती काय झाली, वाहून आणली गेली नद्यांनी. ठीक आहे, आणि सुरुवातीला मी सांगितलं की मोठे मोठे दगड जे होते ते या ठिकाणी साठले. ठीक आहे, हे मोठे दगड साठले, तर ह्या भागाला आपण बोलतो भाबर. ठीक आहे, भाबर, मोठे दगड. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्या खाली, ठीक आहे, या भागात छोटे छोटे दगड साठले आणि या ठिकाणी जो जलप्रवाह भूमिगत झाला होता, ठीक आहे, तो या ठिकाणी पुन्हा पृथ्वी जमिनीवरती आला आणि या ठिकाणी दलदलीचा प्रदेश तयार झाला, ज्याला आपण तराई बोलतो. तराई, भाबर. ठीक आहे, भाबर आणि तराई. भाबर म्हणजे का, हा दगडांचा प्रदेश आहे, या ठिकाणी पाणी जे आहे ते भूमिगत, नद्यांचे प्रवाह जे आहे ते भूमिगत झालेले आहेत. ठीक आहे, आणि या ठिकाणी तराई झाला दलदलीचा प्रदेश. त्याच्यानंतर पुन्हा खाली आलं तर या ठिकाणी तुम्हाला भांगर सापडतील. भांगर. ठीक आहे, भांगर म्हणजे काय, तर जुन्या गाळाचे प्रदेश, म्हणजे नदी ज्यावेळेस वाहत होती, नदीला पूर आल्यामुळे या भागात गाळ साठला गेला आणि हा झाला जुन्या गाळाचा प्रदेश. ठीक आहे, त्याच्यानंतर खादर. खादर म्हणजे काय, हा झाला नवीन गाळाचा प्रदेश. ठीक आहे, कारण या ठिकाणी नदीने आणलेली जी सुपीक माती आहे, ठीक आहे, ही या ठिकाणी साठलेली आहे, हा झाला खादर, नवीन गाळाचा प्रदेश. भांगर, जुन्या गाळाचा प्रदेश. तराई, दलदलीचा प्रदेश, जो आता आपण शेतीसाठी आपण त्याच्यावरती इन्क्रोचमेंट केलेली आहे. ठीक आहे, आणि हा झाला भाबर, तो शेतीसाठी उपयुक्त नाही. ठीक आहे, सो अशा प्रकारे उत्तरेकडील गाळाचे मैदान जे आहे, ठीक आहे, असे उत्तरेकडून दक्षिणेकडे ह्याचे भाग पडतात. मी सांगितलं भाबर, तराई, त्यानंतर भांगर आणि खादर. आणि याची शॉर्ट ट्रिक वरून खाली लक्षात ठेवायला सांगितली, भात भंगार खातो. ठीक आहे, सॉरी, भात भंगार खातो, ही झाली शॉर्ट ट्रिक. ठीक आहे, इमेज लक्षात घ्या, म्हणजे भाबर खादर वगैरे सगळं लक्षात येईल. ठीक आहे, सो ही इमेज आहे, मुद्दामून तुम्हाला दाखवण्यासाठी ऍड केलेली आहे. हा भाबर, तराई, भांगर आणि खादर. ठीक आहे, ओके, येस. तर मग काय आहे की भांगर भागात या, ठीक आहे, या भागात, ठीक आहे, भांगर भागात काय होतं की अशुद्ध प्रकारच्या चुनखडीचे थर किंवा खडे आढळतात, त्यांना आपण उत्तर प्रदेशात कंकड असे म्हणतात. ठीक आहे, कंकड. ठीक आहे, कंकड युक्त जो भाग असेल त्याला भांगर बोलतो. लिहून घ्या, व्हॉट इज कंकड. टर्म्स विचारले जातात कधी कधी. ठीक आहे, लेट झाला. ओके,
ठीक आहे. तर हे लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं गाळाची मैदान, तर त्याच्यामध्ये हे भाबर, तराई, भांगर आणि खादर. ठीक आहे. तर भाबर मी सांगितलं होतं दगडांयुक्त मोठे दगड जे आणले जातात ते फर्स्ट टाइम इथे साठवले जातात, तो झाला भाबर. ठीक आहे. तराई काय सांगितला, दलदलीचा प्रदेश, ज्या इथे पाणी जे भूमिगत होतं ते या ठिकाणी परत येतं. ठीक आहे. आणि त्यामुळे हा दलदलीचा प्रदेश तयार होतो, त्याला तराई बोलतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हा झाला भांगर म्हणजे जुन्या गाळाचं मैदान. ठीक आहे. आणि खादर म्हणजे नवीन गाळाचं मैदान. ठीक आहे. तर मग ठीक आहे. आणि ह्याच्यातच भांगर मध्ये जे आहे कंकड सापडतात. कंकड म्हणजे काय, चुनखडीयुक्त खडे, त्याचे खडे सापडतात, त्याला कंकड बोलतात. ठीक आहे. तर मग लिहून घे, भांगर मध्ये भांगरच्या प्रदेशात भांगरच्या प्रदेशात भाबर, तराई, भांगर आणि खादर लिहून झालंय ना हा योगेश? भाबर, तराई, भांगर, खादर तिन्ही लिहून झालंय ना, चार पण डेफिनेशन लास्ट लेक्चर मध्ये. हा हा ठीक आहे. मग कंकड भांगर भागातील मृदेत काही ठिकाणी अशुद्ध प्रकारच्या चुनखडीचे थर किंवा खडे आढळतात. अशा प्रकारच्या थरांना उत्तर प्रदेशात कंकड असे म्हणतात. कंकड असे म्हणतात. कंकड कुठे सापडतात? भांगरमध्ये. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट टर्म आहे ती म्हणजे रेह किंवा कल्लर. रेह किंवा कल्लर. रेह किंवा कल्लर काय, ह्या भांगर प्रदेशात काय होतं की अतिसिंचनामुळे, ठीक आहे, भरपूर पाणी असतं, त्यामुळे ह्या प्रदेशात अतिसिंचनामुळे काय होतं, मातीवरती क्षाराचा थर साचतो. ठीक आहे. आणि त्यालाच त्या ठिकाणी रेह किंवा कल्लर बोलतात. ठीक आहे. मग रेह किंवा कल्लर म्हणजे काय, तर भांगर भागात, ठीक आहे, अतिसिंचनामुळे जमिनीवरती क्षारयुक्त थर तयार होतो, तर त्यालाच रेह किंवा कल्लर बोलतात. फक्त टर्म विचारतील की रेह किंवा कल्लर म्हणजे काय, किंवा भांगर भागामध्ये अतिसिंचनामुळे जमिनीवरती क्षारयुक्त थर तयार होतो, तर त्यास काय बोलतात. मग त्याच्यात ऑप्शन मध्ये कंकड पण टाकतील. ठीक आहे. कंकड टाकतील, रेह टाकतील. ठीक आहे. अजून काही दोन टाकतील. तर आपल्याला लक्ष द्यायचंय, अतिसिंचनामुळे क्षारयुक्त थर त्याला रेह किंवा कल्लर बोलतात. ठीक आहे. ठीक आहे. हा हा लिहून घ्या. भांगरच्या प्रदेशात अतिसिंचनामुळे पाण्याच्या निचऱ्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जमिनीवर क्षारयुक्त भाग निर्माण होतात. त्यास रेह किंवा कल्लर म्हणतात. कल्लर
म्हणतात. ठीक आहे. आहे ना, हा पूर्ण गाळाचा मैदानी प्रदेश आहे. ठीक आहे. हा आपण कालच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं? हा हिमालय इकडनं इथपर्यंत. ठीक आहे. आणि हा झाला गाळाचा मैदानी प्रदेश जो स्टार्ट होतो इकडनं पंजाब हरियाणा प्लेन म्हणजे पंजाब हरियाणाचं मैदान, त्याच्यानंतर राजस्थानचं मैदान. ठीक आहे. इकडे याला गंगा प्लेन बोलतात, गंगेचे मैदान, आणि इकडं ब्रह्मपुत्राने केलेलं मैदान. ठीक आहे. सो एकूण 4 भागात हे मैदान विभागलं जातं. ठीक आहे. तर फर्स्ट आपल्याला पाहायचं आहे राजस्थानचे मैदान. ठीक आहे. म्हणजे हा पार्ट. हा ठीक आहे. मैदानी प्रदेश कुठून कुठे आहे ते आधी बघून घ्या व्यवस्थित. उत्तर भारतातील मैदानी प्रदेश इकडे पण जातो का ईशान्य भारतात? यस, हा ब्रह्मपुत्रा नदीचं जे मैदान आहे. ठीक आहे. ब्रह्मपुत्रा नदीने आलेल्या गाळामुळे जे मैदान झालंय तर तो ईस्टर्न पार्ट म्हणजे ईशान्य भागात सुद्धा जातो. ठीक आहे. इकडनं सुरू होतं राजस्थान प्लेन, पंजाब हरियाणाचा, त्याच्यानंतर इकडे गंगाचा आणि इकडे ब्रह्मपुत्रा. हे फॉर्म कसं झालंय बघा, किंवा तयार कसं झालंय इकडे पहा. इकडनं सतलज नदी. ठीक आहे. नद्या किती? इकडनं गंगा मेन, त्याच्यानंतर यमुना, इकडे काली, इकडे घागरा, इकडे आहे गंडक, इकडनं कोसी, इकडनं तिस्ता, इकडनं ब्रह्मपुत्रा. तर या सगळ्या नद्यांनी आणलेल्या गाळामुळे ठीक आहे ही मैदानं तयार झालेली आहेत. ठीक आहे. फॉर्म कसं झालंय? कारण की नद्याने हिमालय पर्वतातून येताना तो गाळ आणलेला आहे, दगड वगैरे आणलेला आहे, आणि तो इकडे त्यांनी डिपॉझिट केलेला आहे. या ठिकाणी ते साठले गेलेलं आहे आणि त्यामुळे ही गाळाची मैदाने तयार झालेली आहेत. ठीक आहे. तर आपल्याला पहिलं पाहिजे राजस्थानचं मैदान. ठीक आहे. तर राजस्थानचं मैदान आहे ना, या ठिकाणी अरवली पर्वत जातो. यस, इकडनं अरवली पर्वत आहे. ठीक आहे. अरवली पर्वताचा इकडे पश्चिमेला जो पार्ट आहे, ठीक आहे, याचे पण 2 भाग पडतात. तर याच्या इकडे हा झाला, याला मरुस्थळी बोलतात, म्हणजे प्रचंड वाळवंटी प्रदेश, ज्या ठिकाणी पाणीच नाहीये, त्या ठिकाणी काहीही येत नाही, पिकेही येत नाही. ठीक आहे. हा झाला मरुस्थळी. मरुस्थळी बोलतात कारण या ठिकाणी पाणी नाही, त्यामुळे प्रचंड वाळवंटी प्रदेश आहे. ठीक आहे. काहीच येणार नाही. आणि हा जो भाग आहे अरवली पर्वताच्या इकडे आणि मरुस्थळीच्या पूर्वेला हा. ठीक आहे. तर या ठिकाणी काही प्रमाणात पाणी आढळतं, नद्या आहेत छोट्या छोट्या. ठीक आहे. तर ठीक आहे. यस, तर याला बोलतात राजस्थानचा बागर प्रदेश. राजस्थान बागर बोलतात कारण या भागात आपल्याला शेती सापडेल, छोटी मोठी झुडपे सापडतात, पाणी सापडतं. ठीक आहे. तर हा झाला राजस्थान बागर. म्हणजे काय? हा अरवली पर्वत, अरवली पर्वताच्या इकडे तो वाळवंटी प्रदेश. ठीक आहे. ज्याला आपण राजस्थानचे मैदान असे बोलतो. तर याचे 2 पार्ट पडतात. जो पश्चिमेकडील पार्ट आहे, भाग आहे, त्याला मरुस्थळी बोलतात. मरुस्थळी म्हणजे काय? की त्या ठिकाणी पाणी नाही. ठीक आहे. शेती करता येत नाही, त्यामुळे प्रचंड वाळवंटी प्रदेश आहे, त्यामुळे त्याला मरुस्थळी बोलतात. आणि हा मरुस्थळीच्या पूर्वेकडचा आणि अरवली पर्वताच्या पश्चिमेकडचा हा जो पट्टा आहे, तर या ठिकाणी शेती होते, छोट्या छोट्या नद्या आहेत. ठीक आहे. झाडे सापडतात, तर याला बोलतात राजस्थान बागर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं हे जे राजस्थानचं वाळवंट आहे ते जगातील 7वं सगळ्यात मोठं वाळवंट आहे. ठीक आहे. सगळ्यात मोठं वाळवंट कोणतं आहे? सहारा. बरोबर. ठीक आहे. सो राजस्थानच्या मैदानामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, अरवलीच्या पश्चिमेकडील 2 पार्ट. बागर म्हणजे काय? राजस्थान बागर म्हणजे काय आणि राजस्थान
मरुस्थळी म्हणजे काय ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग राजस्थानचं मैदान, आता या ठिकाणी ना अरवली पर्वत जो आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. तिकडनं लुनी नदी वाहते, लुनी. ठीक आहे. आणि इकडे बानस रिव्हर वाहते, बानस नदी. ठीक आहे. बाकी वरती मग पंजाब हरियाणाचं मैदान लागतं. ठीक आहे. आणि खाली गुजरातचा कच्छचा रिजन लागतो. ठीक आहे. लिहून घ्या. राजस्थानचे मैदान, राजस्थान मैदानालाच भारतीय महावाळवंट, येस, सहारा. ठीक आहे. सॉरी काय, राजस्थान मैदानालाच भारतीय महावाळवंट असे म्हणतात. जगातील 7वे मोठे वाळवंट आहे. या भागाचा उल्लेख लवण सागर म्हणजेच मिठाचा समुद्र असा केला जातो. राजस्थानच्या मैदानाचे मैदानाचे 2 उपविभाग पडतात. एक, राजस्थानचा पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेश, राजस्थानचा पश्चिमेकडचा वाळवंटी प्रदेश, म्हणजेच मरुस्थळी हा पाठ, मरुस्थळी. दुसरा, मरुस्थळी व अरवली पर्वत, यांच्या मधला भाग मरुस्थळीपेक्षा कमी शुष्क असणारा, ज्याला राजस्थान बागर प्रदेश असं म्हणतात. राजस्थान बागर. याच्यात काही जास्त लक्षात ठेवण्यासारखं नाहीये, त्यामुळे क्वेश्चन पण जास्त विचारले जाण्याची शक्यता नाही. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचंय पंजाब हरियाणाचं मैदान. पंजाब हरियाणा. ठीक आहे. पंजाब हरियाणा मैदान म्हणजे कुठे, राजस्थानच्या वरती इकडे पंजाब हरियाणा मैदान. ठीक आहे. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, पंजाब हरियाणाचं मैदान कुठून कुठे आहे, वरती सतलज नदी. ठीक आहे. आणि खाली यमुना नदी, यमुना आणि सतलज. तर या दोघांच्या मध्ये हा जो मैदानी प्रदेश फॉर्म झालेला आहे त्यालाच काय बोलतात, पंजाब हरियाणाचे मैदान. ठीक आहे. आता हे फॉर्म कसं झालेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सतलज, इकडनं बियास, सतलज, बियास, वरती रावी, सिंधू, झेलम, चिनाब. ठीक आहे. तर ह्या 5 नद्यांमुळे या ठिकाणी जे आहे हे मैदान तयार झालेलं आहे. ठीक आहे. हे वरती या भागात येतं सिंधचं. ठीक आहे. आपल्या इकडे पंजाब हरियाणा, यमुना आणि सतलजच्या मध्ये यमुनाच्या या ठिकाणी उपनद्या येतात.
ठीक आहे. तर त्यामुळे आणि तर ह्या ज्या नद्या सांगितल्या 5 नद्या आहेत, तर त्यांच्या संचयन कार्यामुळे हे तयार झालेलं आहे. आपण एक बघू, वरून येते सिंधू, ठीक आहे, इकडे झेलम, रावी, सॉरी चिनाब, रावी, इथे बियास आणि सतलज. तर ह्या ज्या 6 नद्या आहेत, ठीक आहे, तर यांच्या वहन कार्यामुळे किंवा संचयन कार्यामुळे जे आहे या ठिकाणी पंजाब हरियाणा मैदान, गाळाचं मैदान जे आहे ते बनलेलं आहे. तर या 2 नद्या आहेत, तर या 2 नद्यांचा जो प्रदेश आहे याला, तर याला दोआब बोलतात. ठीक आहे, 2 नद्यांच्या मधला जो प्रदेश आहे त्याला बोलतात दोआब. ठीक आहे, काय दोआब. ठीक आहे, मग हा जो दोआब आहे हा सिंधू आणि झेलमचा दोआब, हा झेलम आणि चिनाबचा दोआब, हा चिनाब आणि रावीचा दोआब. ठीक आहे, हा रावी आणि बियासचा दोआब, आणि हा बियास आणि सतलजचा दोआब. ठीक आहे, तर मग ह्याला नावं देण्यात आलेली लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, सिंधू आणि झेलम यांचा जो दोआब आहे त्याला सिंध सागर बोलतात. सिंध सागर दोआब म्हणजे काय, हा गाळाचा मैदानी प्रदेश. ठीक आहे, 2 नदीच्या दरम्यानचा प्रदेश त्याला दोआब बोलतो, आणि त्याला स्पेसिफिक नाव दिलेलं आहे सिंध सागर दोआब. ठीक आहे, हा झेलम आणि चिनाबच्या मधला जो आहे त्याला छाज बोलतात. छाज दोआब म्हणजे झेलम आणि चिनाबचा. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, एक मिनिट, येस, छाज दोआब, येस. त्याच्यानंतर चिनाब आणि रावीचा जो आहे त्याला रेचना, रेचना दोआब. त्याच्यानंतर रावी आणि बियासचा बिस्त. ठीक आहे, नो सॉरी, ला बारी. येस येस, बारी अँड बिस्त. बियास आणि सतलजचा जो आहे त्याला बिस्त. ठीक आहे, तर आपण इथे काय शिकलो, दोआब म्हणजे काय. ठीक आहे, तर दोआब म्हणजे 2 नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश. ठीक आहे, तर सिंध आणि झेलम हा क्रम लक्षात ठेवायचा नद्यांचा. फॉर एक्झाम्पल मी याच्यासाठी ट्रिक केली होती, इंग्लिश मध्ये होती, लक्षात ठेवा. इन जून कार रन्स बिट स्लोली. ठीक आहे, एक सेंटेन्स लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर इन वरून इंडस, इंग्लिश मध्ये सिंधू नदीला इंडस बोलतात. ठीक आहे, इंडस बोलतात सिंधूला, त्यामुळे इन वरून इंडस. ठीक आहे, जे वरून झेलम. ठीक आहे, सी वरून चिनाब, आर वरून रावी, बी वरून बियास, आणि एस वरून सतलज. ठीक आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे, त्यामुळे एकच इंग्लिशचं सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून या नद्या आपण कधीच विसरणार नाही. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. ठीक आहे, इन जून कार रन्स बिट स्लोली. ठीक आहे, जून मध्ये कार स्लो चालते. ठीक आहे, इन वरून इंडस, जे वरून झेलम, सी वरून चिनाब, रन्स वरून रावी, बी वरून बियास, आणि एस वरून सतलज. ठीक आहे, सो इन जून कार रन्स बिट स्लोली. आणि सिंध सागर हे लक्षात कसं ठेवायचंय, 2 यांची सुरुवातीची अक्षर घेऊन तयार केलेली आहेत. ठीक आहे, सो सिंध सागर. त्याच्यानंतर छाज इंग्लिश मध्ये. ठीक आहे, सो चिनाब आणि झेलमचं छाज. त्याच्यानंतर रेचना रावी आणि बियासचं. ठीक आहे, रावी आणि बियास, यस, रेचना. ठीक आहे, आणि बारी हा बी आणि हा रावी. ठीक आहे, बारी, आणि बिस्त बी आणि सतलज. ठीक आहे, सो 2 नद्यांचं फक्त एकत्र करून नाव
हे दोआबची नावं ठरवलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायला इझी आहे. विचारतात की हा जो दोआब आहे तो कोणत्या दोन नद्यांच्या मधला आहे. ठीक आहे, हा दोआब आहे, रेचना दोआब आहे, तो कोणत्या दोन नद्यांच्या मधला दोआब आहे. बारी कोणत्या दोन नद्यांमधला आहे, किंवा बिस्त कोणत्या दोन नद्यांमधला आहे. ठीक आहे, क्लिअर. नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम क्लिअर. ठीक आहे, ट्रिक आहे, लक्षात ठेवा, किंवा तुम्हाला जी सोपी वाटत असेल ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, लिहून घ्यायचं. मग पंजाब हरियाणाचं मैदान, याच्यात एवढंच आहे की नद्यांनी दोआब तयार केलेला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्लेन्स तयार किंवा मैदान तयार झालेलं आहे. आणि आपल्याला माहितीये पंजाब हरियाणाला धान्याचं कोठार बोलतो आपण, कारण की हरित क्रांती या ठिकाणी सुरुवात झालेली आणि सर्वाधिक यशस्वी झाली होती. ठीक आहे, नेक्स्ट. हा ठीक आहे, पंजाब हरियाणाचे मैदान. पंजाब हरियाणाचे मैदान ठीक आहे, सतलज नदीच्या दक्षिणेला आणि यमुना नदीच्या पश्चिमेला पंजाब हरियाणाचे मैदान पसरलेले आहे. पंजाब हरियाणाचे मैदान पसरलेले आहे. ठीक आहे, सतलज रावी बियास या नद्यांच्या संचयन कार्यामुळे या मैदानाची निर्मिती झाली आहे. ठीक आहे, सतलज रावी बियास या नद्यांच्या संचयन कार्यामुळे या मैदानाची निर्मिती झाली आहे. या मैदानाचा प्रमुख भाग हा भांगर आहे. मगाशी बघितलं आपण भांगर म्हणजे काय. भांगर म्हणजे जुन्या काळाचं मैदान. ठीक आहे, या मैदानाचा प्रमुख भाग हा भांगर आहे. ठीक आहे, नद्यांचा उत्तरकडून दक्षिणेकडे क्रम लिहून घ्या. ठीक आहे, सिंधू, झेलम, चेनाब, रावी, बियास, सतलज हे काढून घ्या. हे ठीक आहे, म्हणजे लक्षात राहील. आणि दोआब असं मध्ये नाव द्या. In June, car runs but slowly. ठीक आहे, झाली डायग्राम. ठीक आहे, पंजाबमध्ये दोन नद्यांदरम्यान असणाऱ्या टखल प्रदेशाला दोआब असे म्हणतात. पंजाबमध्ये दोन नद्यांदरम्यान असणाऱ्या सखल प्रदेशास दोआब असे म्हणतात. ठीक आहे,
नेक्स्ट, सिंधू व तिच्या उपनद्यांनी या भागात दोआबची निर्मिती केलेली आहे. हे दोआब, ठीक आहे. सिंधू व तिच्या उपनद्यांनी, या सगळ्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. सिंधू, ठीक आहे. झेलम, चिनाब, रावी, बियास. बियास आधी सतलजला भेटते आणि मग सतलज याला जाते, ठीक आहे. सिंधू व तिच्या उपनद्यांनी त्यांच्या भागात दोआबची निर्मिती केली आहे. ओके, सिंधू नदीची लांबी, ठीक आहे. आपण ज्यावेळेस नद्या हा पार्ट पाहणार आहोत त्यावेळेस सगळ्या नद्या डिटेलमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण फक्त प्राकृतिक बघतोय, तो फक्त वरवर प्राकृतिक जो भाग आहे तो आपण लक्षात घेतोय. नद्या ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये पाहू त्यावेळेस नद्या पार्ट मध्ये लांबी काय, कोणत्या उपनद्या आहेत ते सगळ्या पाहणार आहोत. फक्त ह्या नद्या कोणत्या भागात आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की नॉर्थला या भागात इंडस, त्याच्यानंतर झेलम, चिनाब, रावी, बियास, ठीक आहे, आणि मग खाली सतलज. तर या भागात या नद्या वाहतात, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचे. नद्या पार्ट मध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जातो, ठीक आहे. जिओग्राफीचाच असा नाही, बट की इंडस वॉटर ट्रीटी झालेली, ठीक आहे. सिंधू वाटप करार, पाणी वाटप करार, यस, सिंधू पाणी वाटप करार, करार 1960 चा, ठीक आहे. तर यामध्ये या 3 नद्या ज्या आहेत वरच्या, इंडस म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब, ह्या पाकिस्तानला गेलेल्या, पाकिस्तान, आणि या खालच्या ज्या नद्या आहेत रावी, बियास आणि सतलज त्या भारताला भेटलेल्या, ठीक आहे. यांचं पाणी भारत वापरू शकता आणि या 3 नद्यांचं पाणी पाकिस्तानला दिलं गेलं, ठीक आहे. सो लक्षात ठेवा, मे बी हिस्ट्रीला सुद्धा विचारू शकतात, ठीक आहे. झालं डन. हा, ओके, एक्झॅक्ट डेट नाही माहिती बट 1960 आहे, ठीक आहे. डन. वरच्या 3 पाकिस्तानला, खालच्या 3 आपल्याला, ठीक आहे. तसंच याच ट्रिक वरून हे लक्षात ठेवायचे, ठीक आहे. याच्यावरती काही डाऊट आता? दोआब लक्षात राहतील. दोआब म्हणजे काय ते समजलं? येस, आपण 2 गाळाची मैदानं पाहिली, राजस्थान आणि पंजाब, हरियाणा, ठीक आहे. नेक्स्ट आता पाहायचंय गंगेचे मैदान. सर्वात मोठे, ठीक आहे. म्हणजे हा भाग मी सांगितला ना, गंगा नदी मेन, ठीक आहे, आणि तिच्या उपनद्या. गंगा या ठिकाणी गंडक, काली, घागरा, कोसी, इकडे तिस्ता, यमुना, इकडनं आलेली सोन, ठीक आहे. तर या सगळ्या नद्यांनी, इकडनं यमुनेची चंबळ, तर या सगळ्या नद्यांनी या भागात प्रचंड गाळ साठवलेला आहे आणि त्यामुळे या भागात गंगेचं मैदान तयार झालेलं आहे, ठीक आहे. सुपीक माती असते नद्यांनी आणलेली, ठीक आहे. नेक्स्ट, भरपूर पाणी आहे, ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड लोकवस्ती सापडते आपल्याला. उत्तर प्रदेश आणि बिहार, ठीक आहे, सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि 3 नंबरला बिहार, ठीक आहे. सर्वाधिक लोकसंख्या का आहे? हे मानवी भूगोलाचं कारण आहे की ज्या ठिकाणी लोकवस्ती करण्यासाठी सर्व स्थिती अनुकूल असते त्या ठिकाणी जास्त लोकवस्ती एकवटलेली दिसते. सुपीक गाळाची मृदा शेती करण्यासाठी उपयुक्त, भरपूर पाणी, ठीक आहे, आणि त्यामुळे या भागात भरपूर लोकसंख्या जी आहे एकवटलेली दिसते, ठीक आहे. आता हे गंगेचे मैदान जे आहे तर याच्यामध्ये याच्या दक्षिणेला या ठिकाणी आपल्याला माहिती सुंदरबन आहे. यस, सुंदरबन कशासाठी फेमस आहे? ठीक आहे. या ठिकाणी गंगेचा त्रिभुज प्रदेश आहे, ठीक आहे, त्रिभुज प्रदेश आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सुंदरबन बनलेला आहे. सुंदरबन कशासाठी फेमस आहे? सुंदरबन फेमस आहे सुंदरी या वनस्पतीसाठी.
आणि या भागात आहेत मँग्रोव्ज. मँग्रोव्ज म्हणजे खाजन ना, कसल्या वनस्पती बोलतात त्यांना, खाजन वनस्पतीच ना, वाळवंटी भागात. ठीक आहे, हा खारफुटी, राईट राईट, येस. मँग्रोव्ज म्हणजे खारफुटीची वने, खारफुटीची वने. मँग्रोव्ज सापडतात या भागात. सुंदरबन सुंदरी यासाठी फेमस आहे आणि सुंदरबन हे जागतिक वारसा स्थळ आहे. त्याचबरोबर रामसार यादीत आहे. रामसार यादी कशासाठी असते? ज्या ठिकाणी काही इम्पॉर्टंट त्या पर्यावरणाच्या दृष्टीने, तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने जी इम्पॉर्टंट जलस्थळे असतात, तलाव असतील, नदी असेल, ठीक आहे, तर त्यांना, यस, खाडी असेल तर त्यांना, त्यांचा समावेश रामसार यादीत केला जातो, जेणेकरून गव्हर्नमेंट त्याच्याकडे लक्ष देईल आणि त्यांचं संवर्धन केलं जाईल. तिथली जी बायोडायव्हर्सिटी आहे ती प्रिझर्व केली जाईल. ठीक आहे, त्यासाठी असतात काय सांगितलं, रामसार स्थळे. तर 2019 मध्ये सुंदरबन जे आहे ते रामसार स्थळांच्या यादीत ऍड केलेलं आहे आणि त्याच्या आधी ते जागतिक वारसा स्थळ सुद्धा होतं. ठीक आहे, सुंदरबन मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजेच खारफुटीच्या वनांसाठी प्रसिद्ध आहे आणि हा भाग जो आहे ते सर्वात मोठं, काय बोलता येईल आपल्याला, त्रिभुज प्रदेश आहे. म्हणजे भारतातील तरी सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. बाकी गंगाच्या मैदानामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की शेतीसाठी उपयुक्त. ठीक आहे, आणि इकडे खाली त्रिभुज प्रदेश जो फेमस आहे सुंदरबन. ठीक आहे, नेक्स्ट लिहूया. गंगेचे मैदान, येस, टायगर, बेंगॉल टायगर्स जे आहेत सुंदरबन मध्ये आढळतात. ठीक आहे, येस, गंगेचे मैदान गंगावतीच्या उपनद्यांनी तयार केलेले, गंगावतीच्या उपनद्यांनी तयार केलेले. या मैदानाच्या दक्षिणेस, या मैदानाच्या दक्षिणेस इकडे गंगा नदीचा विस्तृत त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. या मैदानाच्या दक्षिणेस गंगा नदीचा विस्तृत त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. हा भाग प्रामुख्याने दलदलीचा व वनांचा आहे. या भागात प्रामुख्याने काय लिहिलं, हा भाग प्रामुख्याने दलदलीचा व वनांचा आहे. या भागात प्रामुख्याने सुंदरी ही वनस्पती आढळते. त्यामुळे हा त्रिभुज प्रदेश सुंदरबन या नावाने ओळखला जातो. ठीक आहे, सुंदरबन या नावाने ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणात खारफुटीची वने आहेत. मोठ्या प्रमाणात खारफुटीची वने आहेत आणि सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटी वनांचे क्षेत्र आहे. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे
खारफुटी वनांचे क्षेत्र आहे. 2019 मध्ये सुंदरबनचा रामसार यादीत समावेश केला आहे. ठीक आहे, 2019 मध्ये सुंदरबनचा रामसार यादीत समावेश केला आहे आणि ते एक जागतिक वारसा स्थळ आहे. ठीक आहे, झालं. ओके, आता नेक्स्ट, आता लास्ट मैदान ते राहिलं ब्रह्मपुत्राचे मैदान. येस, ते मैदान ठीक आहे, जे येतं ईशान्य भारतात या भागात. ठीक आहे, ही ब्रह्मपुत्रा नदी, या ब्रह्मपुत्रा नदीची वेगवेगळी नावं आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी तिला चायनामध्ये यारलुंग झांगबो बोलतात. यारलुंग झांगबो. ठीक आहे, यारलुंग सांगपो किंवा झांगबो सॉरी, यारलुंग सांगपो ठीक आहे, यारलुंग सांगबो किंवा यारलुंग झांगलो बोलतात. त्याच्यानंतर तिबेट मध्ये आलं, तिबेटमध्ये काय बोलतात, तांगपो. ठीक आहे, आणि ज्यावेळेस इकडे ती अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर करते तर वरच्या भागात तिला बोलतात दिहांग. ठीक आहे, आणि मग ज्यावेळेस पुढे ती वाहते त्यावेळेस तिचं नाव होतं ब्रह्मपुत्रा. हे लक्षात ठेवायचं, विचारतात. ठीक आहे, की ब्रह्मपुत्रा नदीची नावं. ठीक आहे, तिला चायनामध्ये यारलुंग झांगबो बोलतात. ठीक आहे, यारलुंग झांगबो. त्याच्यानंतर तिबेटमध्ये सांगपो, त्याच्यानंतर अप्पर अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग बोलतात. आणि ज्यावेळेस ती आतमध्ये मैदानात एंटर होते त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्रा बोललं जातं. मग हे जे मैदान जे आहे ते ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांनी फॉर्म केलेलं आहे. इकडे वरती मानस आहे. ठीक आहे, इकडनं लोहित आहे, वरून सुबानसिरी आहे. ठीक आहे, कामेंग आहे. तर या नद्यांनी हे मैदान तयार केलेलं आहे. आणि या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती ब्रेडेड आहे. ब्रेडेड म्हणजे काय, ती सलग वाहत नाही, तर अनेक चॅनल्स मध्ये अशी डिवाइड होऊन पुन्हा एकत्र येते अशी. ठीक आहे, ब्रेडेड, वेणी घातल्यासारखी अशी. ठीक आहे, अशी फाटे फुटले तिला अनेक. ठीक आहे, ही अशी. त्यामुळे काय झालंय, या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठे नदीतील बेट सापडतं, माजुली बेट. ठीक आहे, ब्रेडेड नदी आहे ती. ब्रेडेड म्हणजे समजलं ना काय. ठीक आहे, वेणी घातल्यासारखी, ती सलग नाही आहे, तिच्यामध्ये फाटे फुटून अशा पद्धतीने ती तयार झालेली आहे. तर तिला ब्रेडेड रिव्हर आहे ती. आणि त्या ठिकाणी माजुली बेट तयार झालेलं आहे, जे जगातील 2 नंबरचं सर्वात मोठं नदीतील बेट आहे. आणि भारतातील सर्वात मोठे नदीतील बेट कोणते असेल तर माजुली बेट ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. आणि जगातील जे आहे तर ते अमेझॉन नदीमध्ये आहे. अमेझॉन नदीमध्ये सर्वात मोठं जे बेट आहे ते मार्जो बेट. येस, ब्राझीलमध्ये, मार्जो, ब्राझील. ठीक आहे, ठीक आहे. सो जगातील सर्वात मोठं नदीतील बेट कोणतं असेल तर मार्जो बेट ब्राझील मध्ये अमेझॉन नदीवरती. आणि भारतातील सर्वात मोठं नदीतील बेट कोणतं असेल तर माजुली बेट. आणि हे जगातील 2 नंबरचं आहे. ठीक आहे, माजुली बेट आहे जे नदीतील सर्वात मोठं बेट आहे भारतातील. ठीक आहे, फक्त रेफरन्स साठी डायग्राम असू द्या.
ठीक आहे. ठीक आहे, ही इकडनं नदी ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, तर या ठिकाणी तिचं नाव सांगितलं यारलुंग झांगबो. डायग्राम काढून घ्या म्हणजे लक्षात राहील. त्यानंतर सांगपो, इकडे येताना दिहांग. ठीक आहे, दिहांग झाली. ठीक आहे, इकडनं तिला खालून उपनदी येते लोहित, वरून सुबानसिरी. ठीक आहे, इकडे कामेंग, इकडे मानस. ठीक आहे, मानस. ब्रेडेड रिव्हर आहे, या ठिकाणी आहे माजुली बेट. डायग्राम काढायचा कारण लक्षात राहतं. स्वतःच्या हाताने काढल्या तर, नुसतं मॅप मध्ये बघून होत नाही. येस, ब्रह्मपुत्रा नदीला विविध प्रदेशात विविध नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, तर ही सगळी नावं याच्यावरती ऑलरेडी PYQ विचारून झालेला आहे. ठीक आहे, तिच्या उपनद्या आपण अजून डिटेलमध्ये पाहू, परंतु आता जर हाताखालून जात असतील तर लक्षात राहायला सोपं. लोहित, सुबानसिरी, कामेंग आणि मानस. ठीक आहे, यस. आणि मी लास्ट टाइमच सांगितलं होतं की जो दुआर बोलतात. येस, डून्स फॉर्म होतात बोललेलं ना तिकडे. इकडे हिमाचल प्रदेश वगैरे त्या भागात डून्स फॉर्म होतात. म्हणजे काय तर जे पाणी जाऊन सुपीक मृदा राहते, या ठिकाणी त्याच पद्धतीने त्याला दुआर बोलतात. दुआर लिहून दिलेला आहे मी, आता पण देणार आहे. सुपीक गाळाची मृदा, शेतीसाठी उपयुक्त जो भाग असतो त्याला दुआर असं बोलतात. ठीक आहे, यस, लिहून घेऊ. ब्रह्मपुत्रेचे मैदान किंवा आसामचे मैदान. ठीक आहे, समजतंय का तुम्हाला शिकवलेलं? समजतंय? ऑनलाईन समजतंय का? या नोट्स आपण यासाठी लिहून देतोय जेणेकरून प्राकृतिक भारताच्या नोट्स तुमच्या जवळ असतील. बिकॉज मार्केटमध्ये व्यवस्थित दिलेलं नाहीये, पूर्ण बुक तुम्हाला वाचायला लागतं. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहून देते, जेणेकरून तुमच्या रिटन नोट्स, हँड रिटन नोट्स स्वतःच्या तयार होतील. ठीक आहे, ब्रह्मपुत्रेचे मैदान किंवा आसामचे मैदान. या मैदानाची उंची समुद्र सपाटीपासून कमी असल्याने या मैदानाची उंची समुद्र सपाटीपासून कमी असल्याने ब्रह्मपुत्रा नदी वाहताना अनेक वेगवेगळ्या प्रवाहातून वाहते आणि पुन्हा एकत्र येते. ब्रेडेड बोललं ना तुम्हाला, त्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रवाहातून वाहते आणि पुन्हा एकत्र येते. त्यामुळे नदी पात्रात बेटांची निर्मिती होते. त्यामुळे नदी पात्रात बेटांची निर्मिती होते. उदाहरणार्थ माजुली बेट. माजुली बेट भारतातील सर्वात मोठे नदी पात्रातील बेट. भारतातील सर्वात मोठे नदी पात्रातील बेट. आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे. ठीक आहे,
ठीक आहे. मग 1 नंबरचे कोणते? ॲमेझॉन नदीतील मार्जो बेट, ब्राझील. मार्जो बेट, मार्जो बेट ब्राझील मध्ये ॲमेझॉन नदीतील जगातील सर्वात मोठे नदी पात्रातील बेट. ठीक आहे. त्याच्यानंतर दुआर, दुआर पूर्व हिमालय, पूर्व हिमालय आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान, पूर्व हिमालय आणि पूर्व हिमालय आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान, म्हणजे ब्रॅकेटमध्ये पश्चिम बंगाल व आसाम मध्ये असलेला हिमालयाच्या पायथ्याशी, हिमालयाच्या पायथ्याशी असलेला जलोढ मैदानी प्रदेश, जलोढ जलोढ मैदानी प्रदेश म्हणजे दुआर. डन. इथपर्यंत क्लिअर? सगळ्यांना समजलं इथपर्यंत? ठीक आहे. काय प्रॉब्लेम ह्याच्यात? झाले? समजलं? ऑनलाईन मध्ये इथपर्यंत क्लिअर आहे का? जायचं पुढे? पुढे जायचं का? याचे जे आपण PYQ पाहू ते हा पूर्ण पार्ट कंप्लीट झाल्यानंतर एक साथ सगळे PYQs पाहू. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? ठीक आहे. आपण 2 पार्ट कव्हर केले. एक हिमालय पर्वत, पर्वतरांग आणि दुसरा गाळाचे मैदानी प्रदेश. ठीक आहे. आता थर्ड आपल्याला पाहायचं आहे द्वीपकल्पीय पठार. ठीक आहे. द्वीपकल्पीय पठार. आता आपण सुरू करू. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? ठीक आहे. येस. तर द्वीपकल्पीय पठारी भाग पाहायचा आपल्याला. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा पहा, हा जो वरती होता मी सांगितलं इंडस, हा पंजाबचा प्लेन फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. इकडे गंगा प्लेन, इकडे ब्रह्मपुत्रा प्लेन. ठीक आहे. आता आपल्याला पठार पाहायचंय. तर पठारामध्ये सगळ्यात आधी हा भाग येतो आपला, इकडे. ठीक आहे. हा, ठीक आहे. हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे पठारी प्रदेश. आपण वरचा पाहिला हिमाचल प्रदेश. नेक्स्ट आपण गाळाची मैदाने पाहिली. ठीक आहे. आता आपल्याला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश जो आहे हा भाग तो पाहायचा आहे. ठीक आहे. इकडे पण आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मग काय आहे स्टडी करायला, तर याच्यामध्ये छोटी छोटी पठारांमध्ये हा डिवाइड झालेला आहे. ठीक आहे. इकडे माळवा प्लॅटू म्हणजेच माळवा पठार, त्याच्यानंतर बुंदेलखंडचा त्याच्यानंतर या ठिकाणी इकडे रांची, छोटा नागपूर. ठीक आहे. छोटा नागपूर प्लॅटो. इथे शिलाँग किंवा मेघालया
प्लॅट्यू म्हणजे मेघालयाचे पठार. ठीक आहे, आणि हा पूर्ण भाग इकडे तेलंगणा पठार येतं, ह्या सगळा पाहायचा आहे आपल्याला. ठीक आहे, हा प्राकृतिक भारताचा नकाशा आहे. ठीक आहे, येस. तर मग येस, तर ह्याच्यामध्ये इथे मारवार प्लॅट्यू येतो. ठीक आहे, अरवली पर्वतापाशी. त्याच्यानंतर माळवा प्लॅट्यू मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेश उत्तराखंडच्या मध्ये बुंदेलखंड प्लॅट्यू म्हणजेच पठार. त्याच्यानंतर बागेलखंड प्लॅट्यू म्हणजेच पठार. त्याच्यानंतर छोटा नागपूर पठार. ठीक आहे, इकडे काही भाग येतो शिलाँग प्लॅट्यू किंवा शिलाँग पठार बोलतं. त्याच्यानंतर इकडे दंडकारण्य प्लॅट्यू पठार छत्तीसगडमध्ये. त्याच्यानंतर दक्षिण डेक्कन प्लॅट्यू किंवा दख्खनचे पठार बोलतो आपण त्याला, तो डेक्कन प्लॅट्यू. त्याच्यानंतर खाली तेलंगणा प्लॅट्यू, तेलंगणाचे पठार. आणि या ठिकाणी कर्नाटकाचे पठार. ठीक आहे, ओके. ठीक आहे, डन. हे सगळे आपल्याला पाहायचे आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इकडे अरवली पर्वत पाहणार आहोत. ठीक आहे, अरवली पर्वत कुठे येतो? हा जो आपला गुजरातच्या इकडचा भाग आहे. ठीक आहे, इकडे गुजरात, तर इकडे दिल्ली पासून, ठीक आहे, दिल्ली पासून खाली गुजरात पर्यंत अरवली पर्वत जो आहे तो गेलेला आहे. कसा आहे हा? दिल्ली पासून, येस, असा अरवली पर्वत आहे. इकडे राजस्थान, इकडे गुजरात, वरती हरियाणा आणि वरती दिल्ली. ठीक आहे, अरवली पर्वताचं वैशिष्ट्य आहे, हा सर्वात जुना अवशिष्ट पर्वत आहे. अवशिष्ट म्हणजे काय? त्याचे फक्त आता अवशेष राहिलेले आहेत. म्हणजे काय? आधी सर्वात जुना होता हा, परंतु क्षरण कार्यामुळे, ठीक आहे, त्याची उंची कमी होत गेलेली आहे. आणि दिल्लीच्या भागात, इव्हन दिल्ली तर अरवली पर्वतावरतीच आहे. ठीक आहे, दिल्ली जी आहे ती अरवली पर्वतावरतीच आहे. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी पर्वत फक्त नावाला आहे. ठीक आहे, ह्याचा विस्तार दिल्ली, हरियाणा, त्याच्यानंतर राजस्थान आणि गुजरात पर्यंत आहे. ठीक आहे, अरवली पर्वत लक्षात ठेवायचं सर्वात जुना पर्वत आहे, अवशिष्ट पर्वत आहे, टर्शरी पिरियड मधला तो आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे त्याची जी हाईट जी आहे ती कालांतराने कमी होत गेलेली आहे. इव्हन त्या ठिकाणी जंगल सुद्धा खूप कमी झालेली आहे. आणि दिल्लीच्या भागामध्ये त्याला तर आता एकदम सपाट झाल्यामुळे, ठीक आहे, कशासाठी यूज करतात, त्या ठिकाणी आता वस्ती म्हणजे राहण्यासाठीच यूज केलं जात आहे. ठीक आहे, आणि हा वली पर्वत आहे. वली पर्वत म्हणजे काय? घडी पर्वत सांगितलेलं. कसा फोल्ड, ज्यावेळेस हा पार्ट होता आपला, हा द्वीपकल्पीय पठाराचा जो पार्ट होता, ठीक आहे, तो ज्यावेळेस उत्तरेकडे सरकत होता आणि युरेशियन प्लेट जी होती वरची त्याला धडकलं. ठीक आहे, तर त्यावेळी मी सांगितलं हिमालय पर्वत फॉर्म झालेला घडी पर्वत, ते सेडिमेंट्स जे होते ते खाली हे प्रेशराईज झाल्यामुळे. त्याच पद्धतीने अरवली पर्वत हा सुद्धा प्राचीन घडी पर्वत आहे आणि तो आता काय आहे? अवशिष्ट पर्वत आहे. ठीक आहे, अरवली पर्वतामध्ये गुरु शिखर जे आहे हे सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे, गुरु शिखर जे माउंट आबू मध्ये आहे. माउंट आबू, ठीक आहे, या ठिकाणी आहे गुरु शिखर, ज्या ठिकाणी बानस नदी उगम पावते. ठीक आहे, बानस नदीचा उगम होतो गुरु शिखर. ठीक आहे, त्याच्यात एवढंच आहे, बाकी लक्षात ठेवायला काय नाही. ठीक आहे, फक्त अरवली पर्वताचा भाग जो कशात येतो? द्वीपकल्पीय पठारात येतो. ठीक आहे, लिहून घ्या. अरवली पर्वत वरती द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, यस, साहिल, यस, यू आर राईट.
भारतीय द्वीपकल्पीय पठार हा भारताच्या दक्षिण भागातील सर्वात जुना आणि त्रिकोणी आकाराचा स्थिर भूभाग आहे. ठीक आहे, स्थिर का? कारण त्या ठिकाणी तो सर्वात जुना आहे भूखंड आणि तो सलग आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्या भागात आपल्याला जे भूकंप असतील ते कमी दिसतात, ज्वालामुखी नाहीये त्या भागात. ठीक आहे, तो स्थिर भूभाग आहे. ठीक आहे, हा जो आहे त्रिकोणी असा. सर्वात स्थिर भूभाग आहे त्यामुळे भूकंप कमी सापडतात या भागात. सर्वात सांगितला या ठिकाणी हिमालयाची अजूनही हालचाल होत आहे. ही प्लेट अजूनही वरवर सरकत आहे, त्यामुळे हिमालयाची हाईट दरवर्षी 5 सेंटीमीटरने वाढताना दिसते. ठीक आहे, त्यामुळे या भागात भूकंप दिसतात आपल्याला. ठीक आहे, इकडे धरमशाळा वगैरे लास्ट टाइम खचला होता तिथला पार्ट. ठीक आहे, त्यामुळे हा सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र, परंतु त्या मानाने हा सर्वात कमी भूकंप प्रवण क्षेत्र आहे. हा स्थिर भूभाग आहे. ठीक आहे, सो पहिला अरवली पर्वत, जगातील अतिप्राचीन पर्वतापैकी एक असलेला अवशिष्ट पर्वत. यस, ठीक आहे, जगातील अतिप्राचीन पर्वतापैकी एक असलेला अवशिष्ट पर्वत. अरवली पर्वत हा प्राचीन वली पर्वत आहे. वली पर्वत म्हणजे घडीचा पर्वत. हा असा असा. ठीक आहे, वली पर्वत. अरवली पर्वत हा प्राचीन वली पर्वत आहे. ठीक आहे, दिल्ली पासून ते गुजरात पर्यंत. दिल्ली पासून ते गुजरात पर्यंत ब्रॅकेटमध्ये कोणत्या राज्यांमधून तो पास होतो? दिल्ली, त्याच्यानंतर हरियाणा, राजस्थान आणि गुजरात. दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात. ठीक आहे, अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर, अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर गुरु शिखर. अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर, राजस्थान मध्ये आहे ते. उंची 1722 मीटर. उंची 1722 मीटर. उंची 1722 मीटर आणि या ठिकाणी बानस नदीचा उगम होतो. बानस नदीचा उगम. ठीक आहे, नेक्स्ट माळवा पठार. नेक्स्ट आपल्याला पाहायचा आहे माळवा पठार म्हणजे हा भाग जो जास्तीत जास्त कुठे येतो? मध्य प्रदेश मध्ये येतो. ठीक आहे, आता हे माळवा पठार का फेमस आहे तर या ठिकाणी चंबळ नदी जाते. ठीक आहे, आणि चंबळ नदीने या ठिकाणी बिहडची निर्मिती करते. बिहड म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये रवाइन्स बोलतात. रवाइन्स म्हणजे दुर्भूमी. ठीक आहे, जिचा वापर आपण शेतीसाठी करू शकत नाही, जंगल म्हणूनही करू शकत नाही. ठीक आहे, अत्यंत नापीक जमीन म्हणा किंवा त्या भागात गुलीज, रवाइन्स असे
टेकड्या वगैरे तयार झालेल्या आहेत, ठीक आहे, त्याला बिहड बोलतात किंवा रवाईन्स बोलतात, ज्या चंबळ नदीने तयार केलेल्या आहेत, त्याला चंबळचे रवाईन्स बोलतात. चंबळ नदीमुळे या भागात काय तयार झालेलं आहे, बिहड किंवा रवाईन्स. म्हणजे काय, झीज होते, ठीक आहे, जे काही डोंगर वगैरे आहेत तर त्यांची झीज होऊन बिहड तयार होते. मोबाईल असेल तर मोबाईलवरती फक्त एकदा रवाईन्स सर्च मार, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. रवाईन्स, मी ते इमेज टाकायचे विसरले, नाही ऍड केली. रवाईन्स एकदा सर्च मारा, चंबळ रवाईन किंवा बिहड रवाईन्स, RAVINES रवाईन्स. फर्स्ट इमेज असेल, दिसताय, रवाईन्स सर्च मारा. सापडलं? ओके ओके ओके, घरी जाऊन पाहायचं आहे किंवा मी उद्या इमेज दाखवेल, ठीक आहे. तर दूरभूमी त्यालाच बॅडलँड टोपोग्राफी बोलतात. दूरभूमी किंवा बॅडलँड टोपोग्राफी, बॅडलँड टोपोग्राफी, ज्याचा वापर कशासाठीच होत नाही, ना मानवी वस्तीसाठी, ना शेतीसाठी, ना जंगलासाठी. आणि याच ठिकाणी मग जे जुन्या काळात दरोडेखोर वगैरे होते तर ते ह्याचा वापर करायचे. आणि चंबळच्या खोऱ्यात अशा दरोडेखोरांच्या ज्या टोळ्या होत्या त्या फेमस होत्या त्या ठिकाणी, ठीक आहे. त्यामुळे बिहड कुठे फॉर्म होतो, कोणत्या नदी फॉर्म करते बिहड, कोणती नदी तयार करते, चंबळ, ठीक आहे, ज्याला रवाईन्स असं बोलतात, ठीक आहे. आणि हा प्रदेश जो आहे चंबळचा किंवा माळवा प्लॅट्यू जो आहे तो दूरभूमीसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच बॅडलँड टोपोग्राफी, ठीक आहे. त्या जमिनीचा वापर कशासाठीही करता येत नाही, ठीक आहे. ठीक आहे, तर लिहून घ्या, माळवा पठार. येस, बघितले, गुड. किंवा मी उद्या इमेज दाखवेल, इकडे मी विसरले. माळवा पठार, हे पठार प्रामुख्याने मध्य प्रदेश या राज्यात विस्तारलेले आहे. माळवा पठार, हे पठार प्रामुख्याने मध्य प्रदेश या राज्यात विस्तारलेले आहे. चंबळ नदीने माळवा पठाराची झीज करत बिहडची निर्मिती बिहड म्हणजेच रवाईन्स, इंग्लिश नाव पण लक्षात राहू द्या सोबत, ठीक आहे. बिहडची निर्मिती म्हणजेच रवाईन्स केल्यामुळे या पठारावर बॅडलँड टोपोग्राफी किंवा दूरभूमी निर्माण झाली आहे. दूरभूमी किंवा बॅडलँड टोपोग्राफी, तयार झालेली आहे. डन. ठिकाण लक्षात आलं, माळवा पठार कुठे आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये, ठीक आहे. याच ठिकाणी चंबळ नदीमुळे बिहडची निर्मिती झालेली आहे, ठीक आहे. नेक्स्ट छोटा नागपूर पठार कशासाठी फेमस आहे, लवकर सांगायचं. छोटा नागपूर पठार कशासाठी फेमस आहे. छोटा नागपूर पठार खनिज संपत्तीच्या लेक्चरला
खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे छोटा नागपूर पठार, खनिजाने समृद्ध. ठीक आहे. ठीक आहे. तसेच हा जो आहे हा गोंडवाना काळातील कोळसा जो आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. कोळशाचं क्षेत्र आहे हे भाग, छोटा नागपूर पठार. ठीक आहे. यालाच आपल्या भारतात खनिज संपत्तीचे कोठार बोलतो आपण. ठीक आहे. भारतातील सर्वात जास्त खनिज संपत्ती जी आहे या भागात झारखंड, छत्तीसगड, ओडिसा, ठीक आहे, या भागात एकवटलेली दिसते छोटा नागपूर पठारामध्ये. ठीक आहे. तो छोटा नागपूर पठार. ठीक आहे. ह्या छोटा नागपूर पठार प्रमुख व मोठा भाग झारखंड राज्यात येस बराबर रुपेश. छोटा नागपूर पठार प्रमुख व मोठा भाग झारखंड राज्यात खनिज संपत्तीने समृद्ध, खनिज संपत्तीने समृद्ध प्राचीन अशा, नेक्स्ट पॉइंट, प्राचीन अशा गोंडवना भूमीच्या काळातील गोंडवना भूमीच्या काळातील निर्माण झालेल्या खडकातील यस साहिल राइट. ठीक आहे. उच्च प्रतीच्या कोळशाचे क्षेत्र, उच्च प्रतीच्या कोळशाचे क्षेत्र म्हणून हे पठार प्रसिद्ध आहे, म्हणून हे पठार प्रसिद्ध आहे. या पठारावर लोह खनिज, बॉक्साइट, अभ्रक इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणून यास भारताच्या खनिज संपत्तीचे कोठार असे म्हणतात. म्हणून यास भारताच्या खनिज संपत्तीचे कोठार असे म्हणतात. झालं. ठीक आहे. नेक्स्ट मेघालय प्लॅटू किंवा शिलाँग, मेघालयाचे पठार, मेघालयाचे पठार. दररोज 1:30 वाजता लेक्चर स्टार्ट होईल. ठीक आहे. सगळ्या सब्जेक्टचे कव्हर केले जातील. सध्या जिओग्राफी चालू आहे. दररोज 1:30 ते 3:30 क्लास असेल. ठीक आहे. मेघालयाचे पठार. ठीक आहे. आपण काय पाहिलं की हा ट्रायंगल किंवा त्रिकोणी भाग जो आहे त्याला आपण द्वीपकल्पीय समूह बोलतो. मग इकडे हा त्याचा पार्ट कसा. ठीक आहे. इकडे पार्ट कसा, तर काय झालं, हा पार्ट ज्यावेळेस वरती सरकत होता, ठीक आहे, आणि ज्यावेळेस टक्कर झाली तर हा पार्ट जो आहे इकडचा हा खचला गेला.
हा खचला गेला आणि वर्षानुवर्ष गंगा यमुना या नद्यांनी जो गाळ आणला होता तो त्यावरती साठला गेला. त्यामुळे हा जो पठार आहे शिलाँग प्लॅट्यू किंवा मेघालयाचे पठार जो आहे हा याचा सलग भाग होता. परंतु या ठिकाणी गॅप तयार झाला आणि तो गॅप खचला गेला हा भाग आणि त्याला मालदा फॉल्ट बोलतात किंवा मालदा खिंड बोलतात. मालदा खिंड पश्चिम बंगालमध्ये आहे. ठीक आहे, या ठिकाणी मालदा खिंड आहे. ठीक आहे, काय झालं हा भाग वरती सरकत होता, हा सुद्धा त्याचा पार्ट होता. ठीक आहे, शिलाँग प्लॅट्यू किंवा मेघालय प्लॅट्यू. परंतु हा पार्ट ज्यावेळेस वरती सरकत होता इकडचा भाग जो आहे मधला तो खचला गेला आणि वर्षानुवर्ष त्याच्यावरती ही जे काही वाळूमय संचयन झालं त्यामुळे तो भरून गेला आणि हा पार्ट जो आहे मेघालय पठार तो सेपरेट झालेला दिसतो याच्यापासून. परंतु हा भारतीय द्वीपकल्पाचाच भाग आहे. ठीक आहे, आणि हा जो पार्ट आहे खचलेला त्याला मालदा खिंड किंवा मालदा फॉल्ट असं बोलतात. ठीक आहे, मालदा फॉल्ट. ठीक आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यामध्ये हा का पार्ट आहे कळलं का? हा भारतीय द्वीपकल्पाचाच पार्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे इकडे मेघालय भागात सुद्धा बेसाल्टचा खडक आढळतो. बेसाल्टचे खडक आढळतात. ठीक आहे, यस. आणि या ठिकाणी हा जो मेघालय प्लॅट्यू आहे हा तर याच्यावरती 3 प्रमुख टेकड्या सापडतात, गारो, खासी आणि जैंतिया. ठीक आहे, गारो, खासी आणि जैंतिया. आणि ह्याच टेकड्यामध्ये खासी जे आहे ते याच्यामध्ये भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहेत? मौसिनराम आणि चेरापुंजी जी खासी टेकड्यांमध्ये खाली सापडतात. ठीक आहे, मौसिनराम आणि चेरापुंजी. ठीक आहे, मेघालय पठारावरती एवढंच लक्षात ठेवायचे आहे. मेघालय फेमस आहे त्या ठिकाणी लिमोनाइट चुनखडीचे जे हे आहेत काय बोलता येईल आपल्याला गुहा सापडतात. ठीक आहे, बघू ते आपण नंतर. ठीक आहे, मेघालयाचे पठार लिहून घ्या. ठीक आहे, मेघालय पठार भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा मेघालय पठार भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा बाह्य भाग असून तो मुख्य पठारापासून मालदा खिंड, ठीक आहे, मालदा खिंड किंवा मालदा फॉल्ट मुळे वेगळा झाला आहे. या पठारावर पश्चिम ते पूर्व या दिशेत पश्चिम ते पूर्व या दिशेत गारो, खासी, जैंतिया या टेकड्या आहेत. भारतातील सर्वाधिक पर्जन्याची ठिकाणे मौसिनराम व चेरापुंजी. भारतातील सर्वाधिक पर्जन्याची ठिकाणे मौसिनराम व चेरापुंजी. या पठारावरील
खासी टेकड्यांच्या दक्षिणेस आहेत. खासी टेकड्यांच्या दक्षिणेस आहेत. खासी टेकड्यांच्या दक्षिणेस आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे विंध्याचल पर्वतरांग. विंध्याचल पर्वतरांग. ठीक आहे. विंध्याचल पर्वत रांग. ठीक आहे. तर इकडे आहे विंध्याच. विंध्य पर्वत. ठीक आहे. आणि या विंध्य पर्वतामुळे काय होतं, नॅचरली भारताचा उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं डिव्हिजन होतं. ठीक आहे. विंध्य पर्वतामुळे भारत जो आहे त्याच्या खालचा भाग दक्षिण भारतात येतो आणि वरचा भाग जो आहे तो उत्तर भारतात येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये विंध्य पर्वतामध्ये अनेक रांगा आहेत आणि विंध्य पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे सद्भावना. सद्भावना शिखर. ठीक आहे. हा गुजरात पासून विंध्य स्टार्ट होतं. गुजरात, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर इकडे उत्तर प्रदेश मध्ये काही पार्ट जातो. ठीक आहे. सो विंध्याचल पर्वतरांगामध्ये लिहून घ्या, उत्तर व दक्षिण भारताची सीमा निश्चित करणारी पर्वतरांग. उत्तर व दक्षिण भारताची सीमा निश्चित करणारी पर्वतरांग. हिचा विस्तार कसा आहे, पश्चिमेपासून पूर्वेकडे. ठीक आहे. उत्तर व दक्षिण भारताची सीमा निश्चित करणारी पर्वतरांग. एकशे 1100 किलोमीटर लांब, 1100 किलोमीटर लांब पूर्व पश्चिम दिशेत विस्तारलेली आहे. 1100 किलोमीटर लांब पूर्व पश्चिम दिशेत विस्तारलेली आहे. सर्वात उंचीचे शिखर, सर्वात उंचीचे शिखर सद्भावना शिखर. त्याला गुडविल पीक असं म्हणतात. गुडविल पीक, सद्भावना, गुडविल. गुडविल पीक. त्याची उंची 752 मीटर आहे. 752 मीटर उंची आहे. ठीक आहे. झालं. यस. आता विंध्य पर्वतरांगेच्याच खाली आहे इकडे सातपुडा पर्वतरांग, ज्याचा जास्तीत जास्त भाग जो आहे महाराष्ट्रामध्ये येतो. सातपुडा पर्वतरांग. ठीक आहे. सातपुडा म्हणजे 7 पर्वतांच्या रांगा. ठीक आहे. वेगवेगळ्या 7 पर्वत रांगा या ठिकाणी आपल्याला सापडतात. ठीक आहे. आणि सातपुडाचा जो विस्तार आहे इकडनं अगेन गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ठीक आहे, आणि छत्तीसगड या भागात दिसतो. ठीक आहे. आता याच्यात लक्षात ठेवायचं, विंध्य पर्वत जे आहे तर याच्यामधून विंध्य आणि सातपुडा नदीच्या मधून, सातपुडा पर्वताच्या मधून नर्मदा नदी वाहते. ठीक आहे. नर्मदा ही काय आहे, प्रमुख पश्चिम वाहिनी की पूर्व वाहिनी? यस, पश्चिम वाहिनी नदी आहे प्रमुख भारतातील. आणि मग हे विचारतात विंध्य आणि सातपुडा नदीच्या मध्ये, ठीक आहे, मधून कोणती नदी वाहते? ठीक आहे, तर ती नर्मदा नदी. आणि सातपुडाच्या खालून इकडे सातपुडाच्या खालून वाहते तापी. यस, तापी आणि नर्मदा. ठीक आहे.
विंध्य पर्वत आणि त्याच्यामधून विंध्य आणि सातपुडाच्या मधून नर्मदा आणि सातपुडाच्या खालून जाते ती तापी. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं का, कारण की मे बी हे सांगितलेलं लक्षात राहील. ठीक आहे, वाचताना मे बी लक्षात येत नाही आपल्या, त्यामुळे मॅप सांगितलं होतं, मॅप घेऊन यायचं. ठीक आहे, मॅप मध्ये पाहायचं. ठीक आहे, सो विंध्याच आणि सातपुडा त्यांच्या मधून जाते आणि या ठिकाणी खचदरीचा प्रदेश आहे. ठीक आहे, खचदरीचा फॉल्ट बोलतात त्याला. तर या ठिकाणी खचदरीचा प्रदेश आहे आणि विंध्य माउंटेन जो आहे तो ब्लॉक माउंटेन आहे. ब्लॉक माउंटेन म्हणजे काय, तर वली पर्वत म्हणजे काय सांगितलं असा. ठीक आहे, आणि ब्लॉक माउंटेन म्हणजे काय तर असा. ठीक आहे, पठारी प्रदेश आहे तर त्यामुळे ह्याला ब्लॉक माउंटेन अशा पद्धतीचा तो माउंटेन आहे, त्याला ब्लॉक, त्यामुळे त्याला डेक्कन ट्रॅप असं बोलतात. ठीक आहे, की आपण जर इथे उभं असेल तर आपल्याला हा पर्वत दिसतो आणि हा ब्लॉक माउंटेन आहे. आय थिंक ह्याला ठोका पर्वत बोलतात, है ना, ठोका पर्वत, बरोबर. येस, ठीक आहे, तो हा ब्लॉक माउंटेन आहे, विंध्याज असेल किंवा सातपुडाच असेल. ठीक आहे, अजून काय यात सांगण्यासारखं. येस, ठीक आहे, येस, लिहून घ्या मग. विंध्यांचल लिहिलं ना, सातपुडा. ठीक आहे, हा, आणि ही जी येस सातपुडा पर्वतरांग आहे तर याच्यामध्ये एक गॅप आहे. ठीक आहे, त्याला बऱ्हाणपूर खिंड बोलतात. ठीक आहे, बऱ्हाणपूर खिंड. ठीक आहे, सातपुडा पर्वत एकामागे एक अशा 7 डोंगर रांगा आहेत. एकामागे एक अशा 7 डोंगर रांगा. यस, सातपुडा पर्वत जो आहे तो बसाल्ट आणि ग्रेनाइट पासून बनलेला आहे. ठीक आहे, एकामागे एक अशा 7 डोंगर रांगा. यस, या रांगा एकमेकांना समांतर आहेत. या रांगा एकमेकांना समांतर आहेत. विस्तार गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. ठीक आहे, या पर्वताच्या उंचीचे सातत्य, या पर्वताच्या उंचीचे सातत्य मध्यभागी कमी झाले आहे. त्या ठिकाणचा भाग बऱ्हाणपूर खिंड म्हणून ओळखला जातो. बऱ्हाणपूर खिंड म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, या पर्वतरांगेमुळे मी सांगितलं तसं उत्तरेकडे नर्मदा नदी खोरे आणि दक्षिणेकडे तापी नदीचे खोरे वेगळे झाले आहे. उत्तरेकडे नर्मदा नदीचे खोरे आणि दक्षिणेकडे तापी नदी खोरे वेगळे झालेले आहे. एक PYQ होता की खालीलपैकी कोणती नदी ही खचदरीतून वाहते, तर नर्मदा नदी ही पूर्णपणे खचदरीतून वाहते. ठीक आहे, काय लिहिलं तुम्ही, या पर्वतरांगेमुळे उत्तरेकडे नर्मदा नदी खोरे आणि दक्षिणेकडे तापी नदी खोरे वेगळे झाले आहे. सातपुड्यातील सर्वात उंच शिखर आहे धूपगड. येस, सर्वात उंच शिखर धूपगड, ज्याची उंची आहे 1350. धूपगड 1350 मीटर. सातपुड्यातील सर्वोच्च शिखर धूपगड. ठीक आहे,
1350 मीटर जे आहे महादेव डोंगर रांगामध्ये आहे. ठीक आहे, महादेव डोंगर रांगा, धूपगड. यश, शंभू महादेव डोंगरांग किंवा महादेव डोंगर. शंभू महादेव खाली आली ही महादेव डोंगरांग. हा, फक्त महादेव, शंभू महादेव खाली आली. सातारा सांगली त्या भागात आली ही महादेव डोंगरांग. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात सातपुड्यातील सर्वोच्च शिखर आहे अस्तंबा. धूपगड हे भारतातील सर्वोच्च शिखर झालं सातपुड्यातील, आणि महाराष्ट्रात सातपुड्यामध्ये सर्वोच्च शिखर आहे अस्तंबा. अस्तंबा. ठीक आहे, तोरणमाळ डोंगर रांगेमध्ये. ठीक आहे, हा पार्ट जसा जसा तुम्ही सारखा रिवाइज कराल आणि ते पण मॅपच्या युजने त्यावेळेस लक्षात येईल. ठीक आहे, कोणत्या भागात काय आहे ते. ठीक आहे, याच्यात कन्सेप्च्युअल नाहीये, ऑलरेडी जे नॅचरल आहेत त्याच फक्त आपल्याला पाहायच्या आहेत. अरवली पाहिलं आपण. ठीक आहे, अरवली पर्वतरांग. इकडे थार डेझर्ट म्हणजेच वाळवंट, भारतीय वाळवंट पाहिलं. हा हिमालयाचा प्रदेश आपण पाहिला. ठीक आहे, इकडे द्वीपकल्प पाहिला आपण. इकडे छोटा नागपूर प्लॅट्यू. ठीक आहे, म्हणजे छोटा नागपूरचं पठार. इकडे पाहिलं माळवा पठार. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे मेघालयाचं पठार, गारो, खासी, जैंतिया अशा 3 याच्यामध्ये आहे. गारो, खासी आणि जैंतिया टेकड्या. ठीक आहे, त्याच्यानंतर विंध्याच, नंतर सातपुडा. हा, ती एक लाईन लिहून घ्या की नर्मदा नदी जी आहे ती पूर्णपणे खचदरीतून वाहते. नर्मदा नदी पूर्णपणे खचदरीतून वाहते. आपण भारताचा मॅप सारखा पाहत नाही, त्यामुळे आपल्याला गोष्टी कोणत्या ठिकाणी आहेत आणि का आहेत तेच लक्षात येत नाही. ठीक आहे, आपण मॅप, जिओग्राफीला मॅपच बघत नाही. ठीक आहे, कंबाईनला आपल्याला फक्त ट्रिक्स दिल्या जातात आणि पाठांतर करायला सांगितलं जातं दक्षिणेकडून उत्तरेकडे. परंतु मॅप जर लक्षात असेल तर ठिकाणं लक्षात येतात. आता तुम्हाला विंध्याच कुठे आहेत आणि सातपुडा, विंध्य पर्वत कुठे आहे, सातपुडा पर्वत कुठे आहे, नर्मदा कुठून वाहतीये, तापी कुठून वाहतीये ते समजलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे मॅप, जिओग्राफीसाठी मॅपचा वापर करायचा आहे. नद्या जो आहे, नद्या पाठ आपल्याला पूर्णपणे मॅप वरून शिकायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण जाऊ खाली. आपण पाहिलेलं येस, आपला माळवा प्लॅट्यू झाला. त्याच्यानंतर माळवा पठार झालं, मेघालयाचं पठार झालं, छोटा नागपूर पठार. आता आपण तेलंगणा पठार पाहू. ठीक आहे, सो तेलंगणा पठार जो आहे तो अतिप्राचीन अशा ग्रॅनाइट पासून बनलेला आहे. ठीक आहे, ग्रॅनाइटचा आहे, ग्रॅनाइट पासून बनलेला आहे. ठीक आहे, आणि ग्रॅनाइट जो असतो, ठीक आहे, ग्रॅनाइट जो आहे तर ग्रॅनाइट हा कठीण आणि अच्छिद्र स्वरूपाचा आहे. त्यामुळे या भागात खूप सारे तलाव आपल्याला दिसतात. पाणी साठून राहतं, अच्छिद्र असल्यामुळे पाणी खाली झिरपत नाही. ठीक आहे, आणि त्यामुळे तेलंगणा भागात सर्वात जास्त आपल्याला तलाव आढळतं आणि तेलंगणा पठाराला तलावांचे पठार असं म्हणतात. ठीक आहे, ग्रॅनाइट कसं निर्माण होतं, ज्यावेळेस ज्वालामुखी होतो. ठीक आहे, हा ज्वालामुखी झाल्यानंतर जर हा ज्वालामुखी वरती आला, ठीक आहे, आणि हा लांबवर असा पसरत गेला, ठीक आहे, तर आणि हळूहळू शांत होऊन तो पसरत जातो, त्यावेळेस बेसाल्ट तयार होतं. ठीक आहे, बेसाल्ट. परंतु ग्रॅनाइट म्हणजे हा ज्वालामुखी जो आहे तो वरती येण्याच्या ऐवजी जमिनीच्या आतच साठला तर त्याच्यामध्ये क्रिस्टल्स तयार होतात. ठीक आहे, आणि हा आतच थंड होतो, त्यामुळे क्रिस्टल तयार व्हायला त्याच्यामध्ये टाइम भेटतो आणि तेव्हा त्याच्यापासून ग्रॅनाइट तयार होतो.
ठीक आहे. त्यामुळे ग्रॅनाइट मध्ये आपल्याला क्रिस्टल्स दिसतात वेगवेगळ्या कलरचे. ठीक आहे, मी उद्या दाखवते ह्याची इमेज. आणि बेसाल्ट जो आहे त्याच्यामध्ये वरती आल्यामुळे जमिनीच्या वरती येतो तो आणि लवकर थंड होतं, तर त्यामुळे त्याच्यात क्रिस्टल्स सापडत नाही आपल्याला. ठीक आहे. आणि ग्रॅनाइट आतमध्येच थंड होतो, ज्वालामुखी, त्यामुळे जो काही लावा आहे त्याचं ग्रॅनाइट मध्ये रूपांतर होतं. ग्रॅनाइट मध्ये आपल्याला काय सापडतं? क्रिस्टल्स. आणि त्यामुळे ग्रॅनाइट जो आहे तर त्याच्यात आपल्याला खनिजे सापडतात. बेसाल्ट वरती आला तो लवकर शांत झाला लावा, त्याच्यात क्रिस्टल्स तयार झाले नाही आणि त्यामुळे बेसाल्ट खडकामध्ये आपल्याला खनिजे सापडत नाही. ठीक आहे. ग्रॅनाइट जो जमिनीच्या आतमध्येच थंड होतो, बेसाल्ट जो जमिनीच्या वरती येऊन पसरून थंड होतो. ठीक आहे. हा जो आहे हा थिक असतो ग्रॅनाइट, त्यामुळे जमिनीच्या वरती येत नाही. बसाल्ट जो आहे हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे, त्यामुळे दूरवरती पसरला जातो. त्यामुळे बेसाल्ट मध्ये आपल्याला खनिजे सापडत नाही, तर ग्रॅनाइट मध्ये आपल्याला खनिजे सापडतात. तर तेलंगणा पठार जो आहे हा ग्रॅनाइटचाच बनलेला आहे. आणि ग्रॅनाइट हे अच्छिद्र असतं. अच्छिद्र म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये नॉन पोरोस, त्याच्यामध्ये पाणी झिरपत नाही, त्यामुळे पाणी पृष्ठभागावरती साठवलं जातं आणि तलावाची निर्मिती होते. त्यामुळे तेलंगणा पठार जे आहे ते तलावांसाठी फेमस आहे. तलावांचं पठार बोललं जातं त्याला. ठीक आहे, लिहून घेऊ. तेलंगणाचे पठार, तेलंगणाचे पठार, तेलंगणा पठाराची निर्मिती तेलंगणा पठाराची निर्मिती अतिप्राचीन अशा ग्रॅनाइट या अग्निजन्य खडकापासून झालेली आहे. तेलंगणा पठाराची निर्मिती अतिप्राचीन अशा ग्रॅनाइट या अग्निजन्य खडकापासून झालेली आहे. अग्निजन्य खडक म्हणजे काय? की हा जो ज्वालामुखी होतो त्यावेळेस सुरुवातीला ज्वालामुखीतून जो लावा रस वगैरे बाहेर येतो, ठीक आहे, राख वगैरे बाहेर येते, त्यामुळे जो खडक निर्माण होतो, ठीक आहे, त्याला अग्निजन्य खडक बोलतात. ठीक आहे, लावा रसामुळे तयार झालेला. आणि त्यामुळे ग्रॅनाइट आणि बेसाल्ट हे दोन्ही अग्निजन्य खडक आहे. ठीक आहे, कारण की त्यांची निर्मिती सेम ज्वालामुखीमुळे होते. ठीक आहे, ज्वालामुखी झाला त्याच्यानंतर जमिनीच्या आतमध्ये बऱ्याच वेळा हा ज्वालामुखी होतो. ठीक आहे, आणि हा लावा रस ज्यावेळेस वरती येईल त्यावेळेस त्याला आपण बेसाल्ट बोलणार, बेसाल्ट खडक. परंतु हा लावा रस आतमध्ये शांत झाला तर त्याला आपण ग्रॅनाइट बोलणार. त्यामुळे ग्रॅनाइट आणि बसाल्ट हे दोन्ही काय आहेत? अग्निजन्य खडक आहे. ठीक आहे, येस. तर नेक्स्ट पॉइंट, ग्रॅनाइट कठीण व अच्छिद्र असल्यामुळे स्वरूपाचा असल्याने ग्रॅनाइट अच्छिद्र कठीण आणि अच्छिद्र स्वरूपाचा असल्याने या पठारावर तलावांची संख्या अधिक आहे. म्हणून तेलंगणा पठार तलावांचे पठार म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, तेलंगणा पठार तलावांचे पठार म्हणून ओळखले जाते. तलावांचे पठार म्हणून ओळखले जाते. हा सुद्धा PYQ होता. ठीक आहे, कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये तलाव सिंचन अधिक प्रमाणात आढळते? ठीक आहे, क्लिअर? येस, टाइम झालाय. आजचं जे शिकवलं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम? ऑनलाईन ऑफलाईन दोघं पण? विकास, तुला नाही काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. ठीक आहे, आपल्याला आजच क्लिअर करायला. शिकवलेलं समजतंय का? समजतंय की घाई होतीये?
डन. चालेल, आजचा भाग झाला. उद्या आपण पश्चिम घाट, पूर्व घाट, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग किनारी मैदानी प्रदेश. ठीक आहे, पश्चिम घाट, पूर्व घाट, किनारी मैदानी प्रदेश पाहू आणि बेट. ठीक आहे, राहिलेला पाठ, जेणेकरून आपला प्राकृतिक भारत कंप्लीट होईल. ठीक आहे, यस, चालेल. थँक्यू सो मच. यस, समजतंय. चालेल.